शुभ सकाळ. आपण मागच्या वेळी जो संघर्षाचा भाग पाहिला ना, भाग 1, आता त्याचं कंटिन्यू करूया. आज वेळ आहे, लवकर आली ऑफिसला. मी आता मंदिराच्या इथं बसून करेल. संघर्ष म्हणजे संघर्ष म्हणता येणार नाही, प्रत्येकाचं जगणं असतं वेगवेगळं. तसंही माझंही जगणं आहे, फक्त थोडंसं एक अर्थ वेगळा काढला म्हणा, किंवा काहीतरी त्याला जेव्हा तत्वांची जोड येते जगण्याला, तत्वांची जोड आली की मग त्या जगण्याला आपण अर्थ वेगळा देतो. जगणं सर्वसामान्यच असतं. ते जगताना जे निर्णय घेतले जातात ते विचार करून घेतले जातात, बरोबर ना? म्हणजे म्हणतो ना, विचार हा थोर आहे. की प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, तर ते प्रसंग निभावून नेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर संघर्षाच्या काळामध्ये पहिला जो भाग होता तो लग्नाच्या आधीचा पूर्वार्ध आणि लग्नाच्या नंतरचा उत्तरार्ध, असं काही नाही आहे. पहिल्याच भागात खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणजे फक्त मी ढोबळ काढला तो अर्थ, फक्त जेवढे संघर्ष केले त्याच्यामध्ये. तर ते क्लासचं सांगायचं होतं, त्याच्यात राहिलं भाग 1मध्येच, की मी माझ्या 3rd इयरला सब्जेक्ट केला एक. आता नाही कसं आहे, लहानपणापासून हुशार ते कुठं तरी एक इगो होता, किंवा होतेच, मी इगोइस्ट होते. फक्त मी तो इगो असं म्हणजे गर्व होता, बट कोणाला असा हिनवण्याचा गर्व नव्हता. मी पण म्हणजे आपण म्हणतो ना, मस्त नव्हता ना, तसं आयुष्य होतं. मग ते खूप डिप्रेशनमध्ये गेले. नेमकं तेव्हाच वडील परीक्षेत पास झाले, ते मग मुंबईला शिफ्ट झालं. ते मुंबईचं क्लायमेट आणि मी कधीही जुळलं नाही, कधीच नाही जुळलं. मला सातारा सेट झाला, की माझी तेव्हा इच्छा होती की मी पंचक्रोशीतच दिली जावी, मग साताऱ्यातच माझं कार्यक्षेत्र असावं. आणि योगायोगानं साताऱ्यातच माझं लग्न झालं. आणि तर तेव्हा मग माझ्या आजोबात एक्सपायर झाले. माझी एकटी असायची ना, मग वडील म्हणजे ड्युटी करणार, तिथनं परत येणार, यायची किती 10 मिनटासाठी घरी यायचे, परत रिटर्नच्या गाडीला. पोलीस खातं तुम्हाला सोपं वाटलं का? ते प्रामाणिक पोलीस होणं फार अवघड. मग परत रिटर्न यायचे, मलाच त्यांच्या हालण्यात बघवायचे. म्हटलं माझा नाहीतरी मुंबईमध्ये उपयोगच नव्हता. त्याच्यात तर काय नाही, एज्युकेशन नाही, डिप्रेशनमध्ये गेलेले. मम्मीने मला शिवण क्लास लावला, का तर सगळे उरकतात तेव्हा मी माझी झोप लागायची. ते कामच नसायचं ना, मेंदूला काम हवं. फार विचित्र अवस्थेत होते. मग मला मम्मीने मला परत बसवलं, बसून क्लास लावला, कुठं रुळेल वगैरे. आणि तेव्हाच मग माझ्या ह्या आधीच्या मावश्या वगैरे त्यांच्याशी संपर्क आला. म्हणजे बऱ्याच मावश्या आहेत, त्याच्यातल्या 2-3 संपर्क आला. एक लग्न होतं, तर त्या संदर्भात काहीतरी. आणि मला ती घाण सवय होती, मला डायरी लिहायची सवय होती. तर आपण दर्शन घेऊया नंतर दत्ताचं. इथूनच घेऊया, चप्पल काढा नको. आणि मग त्यानंतर एक प्रसंग असा घडला की मग मम्मीच्या आणि माझ्या नात्यामध्ये थोडासा म्हणजे संघर्षच फार, की मम्मीशिवाय माझं काहीच चालायचं नाही. मला ती लागते आणि लागेल. बट तो एक प्रसंग घडला, तिचं मिसअंडरस्टँड झालं, की माझ्या डायरी लिहिण्यामुळं काहीतरी झालं आहे ना. मग तेव्हा जे झालं त्यानंतर मग स्वतःला मी शिक्षा द्यायचं ठरवलं. म्हणून मग की ती 4 ओळी माझी, की आईबाबांजवळ येण्यासाठी, म्हणजे मनानं आईबाबांजवळ येण्यासाठी दूर जायचं आहे. काही क्षण जगण्यासाठी आयुष्यभर मरायचं आहे. आणि तो लाईफमध्ये माझ्या एक वेळ मी मम्मी भावांशिवाय राहू शकत नव्हते, सुमित्रेशिवाय राहू शकत नव्हते. तर
तशा सिच्युएशनमध्ये मी डिसिजन घेतला. म्हटलं 2-3 फायदे होतील की मी कोणाला काय बोलले नाही, गप्प राहिलं. फलटणमध्ये तर क्लासेस घ्यायचेच नाही. म्हणजे मला कोणी काय म्हणत नव्हतं किंवा काय नाही, स्वाभिमान माझं पैसे, म्हणजे माझी पुस्तकं मला माझेच पैसे द्यायचे. किती गाईड असायची ना, तर किती असायचे त्याच्या डबल इकडं वडील खर्च करायचे, डबल नाही 10 पटीनं. पण आईवडिलांनी मला काही कमी नाही केलं. पण माझं एक स्वाभिमान असायचं की नाही, मला माझ्या पैशातच करायचं. मग तसा ह्याच्यामध्ये मी म्हटलं घरी आले की म्हटलं मी क्लास घेणार आहे, मी नाही येणार आहे परत. असं का म्हणतेस? नाही म्हटलं नाही येणार आहे परत, मी तसं क्लासेस घेणार. मग काका आणि वडील दोघांशी चर्चा केली. काका म्हटला 7वी 8वीपर्यंत ठीक आहे, 9वी 10वीची मुलं तुला वेळात काढतील, त्याच्या नादाला लागून ठीक आहे म्हटलं. ते गेले. मग आमची आशू, बापूंची आशू, ती पण बघत असेल व्हिडिओ, तिला हाताशी घेतलं, 10वीची बॅच तयार केली, सुरू केलं. मॅथ्स जमलं तेव्हा मला, यार माझ्यात म्हणजे मॅथ्स जमतं, माझ्यात कॉन्फिडन्स कमी पडतो की मी घाबरायचे मॅथ्सला खूप, उगीच आहे का अकाउंटंट एवढे वर्ष. पण तेव्हा माझी भीती होती मॅथ्समध्ये. आणि मग असे क्लासेस चालू केले. माझं इंग्लिशमध्ये ग्रीप छान होती. मग इंग्लिशचा परत आता MPSC परीक्षेला बसले मी, विषय सुटला तो लास्ट इयरचा. MPSC परीक्षेला बसले. आबांनी मला फॉर्म आणून दिला. तर मग म्हणजे बरंच असं केलं. पण परीक्षेला बसायच्या आधी पेपर आहे माझा, म्हणजे आमचे वडील आजोबा ते कीर्तनकार मी सारखं म्हणते, ते सोडायला येणार नव्हता आमचा आजू काका, तो नाही आला. पण ज्योती मामा पण नाही आला. मग अचानक मी आजू काकाच्या गाडीत सातारापर्यंत गेलो. त्याची ट्रॅक्स आहे ना, बुडगुडं, आम्ही त्याला बुडगुडं म्हणतो. त्याच्यावर चिडले मी, गप म्हटलं तू मला येणार होता. सगळ्यांनी म्हटलं मला असं फसवलं. मस्त मी व्हाईट ड्रेस घातला होता, आबांनी घेतलेला आमच्या छायामोर्शीच्या लग्नात. आणि मी उतरले त्याच्या गाडीतून, त्याच्या खिशात काय पैसे कोंबले, काका असला तरी व्यवहार. आणि उतरून एक रिक्षा गेली. म्हटलं असं कॉलेजला जायचं. तर साताऱ्यातली फारशी माहिती नव्हती मला, कारण सातारा जरी गाव असलं तरी शिक्षण माझं ऑर्डर एरियामध्येच झालं ना, फलटणला किंवा कराडला किंवा असं झालेलं. सो एवढं नाही साताऱ्यातलं फारसं काहीच माहिती नव्हतं. मग गेले त्या कॉलेजला. कुठे इकडं खाली कॉलेज येते, ते आता सांगता येणार नाही, असं नाक्यावरून तिकडं कुठं खाली जायचं. मी रिक्षा केली. रिक्षात बसत होती तेवढंच कुठं मॅमाकडून बसलं. म्हणजे कोण बसते? ते आजोबा होते. ते आजोबा आले होते मला सोडायला MPSCच्या एक्झामला. आणि ते तहसीलदार होते बरं काय, रिटायर्ड तहसीलदार आमच्या आजोबा. आणि ती आठवण त्यांनी मला कायमस्वरूपी ठेवली. त्यांनी कुठलं कीर्तन करायचं असलं की अभंग निवडला की, म्हणजे मी जेव्हा वाढत होते आमची मैत्री झाली बरं का. मग यायचे, चर्चा करायचो आम्ही त्या अभंगावर. त्यांनीच टिपण काढलेलं असायचं, माझा अभ्यास नसायचा. पण आपलं एक दुजोरा द्यायला ऐकणारा कोणतरी श्रोता लागतो. मग ते मी श्रोता असेल कदाचित होते. माझ्याशी चर्चा करायचे, बोलायचं. आम्ही म्हणायचे आजोबा बाबा असं असं तसं. म्हणजे आमच्या आजोबाकाची मिसेस जरा फॉरवर्ड आहेत, तिचंही नाव शुभदाचे, काकीचं त्या फॉरवर्ड आहेत. म्हणजे लग्नानंतर गावाकडं मुलींनी सुनांनी गाऊन घालणं, ड्रेस घालणं हे ॲक्सेप्टेबल नव्हतं ना. मग तेव्हा बाबांनी आपले सहज बोलले. तर म्हटलं बरोबर आहे, तुमच्या मुलीने घातलं तर चालेल. म्हणजे आम्ही, म्हणजे त्यांची मुलगी किंवा मी, आता मी नात असली तरी म्हणजे घरातल्या मुली, आम्ही म्हटलं घातलं तरी चालेल ना. आम्ही शहरात आहोत, म्हणजे आम्ही पुण्यवान आहोत. आणि तुमच्या सुना आहेत म्हणजे त्या पापी आहेत का, तर त्यांना घालता येणार नाही ना. म्हटलं म्हणजे त्याचं म्हणजे अन्याय आहे त्यांच्यावर, असं त्यांना म्हटलं होतं. मग त्यानंतर ते कदाचित नाही बोललेले सुद्धा काय केलं आमच्या काय, ते कधीच कुणाला काय बोलले नाहीत. पण एक त्यांच्या मनातला तो ह्याही गेला असेल, विचाराचा एक प्रवाहही गेला असेल. इतकी आमची अशी मैत्री होती की ते ऐकायचे, मग हे महत्त्वाचं होतं. मग असंच आणि मग ते मला सोडायला आले. तहसीलदार असलेले आजोबा त्यांचे. कॉलेजवर गेलो आणि शोधत होतो आम्ही. तिथं माझी फलटणच्या मैत्रिणीची बहीण मला मिळाली. ती मैत्रिणीची स्टोरी अशी होती की तिच्या हातला वॉल होती आर्टिफिशियल वॉल, मग ती चेंज करायची होती 18 वर्षानंतर. आणि ती म्हणायची माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नाहीत, मी आत्महत्या करते. माझ्यामुळे मी तिला 2 वर्ष थांबवलं. 11वी 12वी 2 वर्ष आणि कॉलेजचं 1 वर्ष तिला मी जीव देऊन नव्हता दिला. आणि तिची बहीण मला भेटली अचानक. मी ती एक्झामला चालली, आम्ही हॉल शोधतो. ती परीक्षेला चालली होती, बसली होती काय यांच्यावर स्टेअर्सवर, त्याच्या ह्यांच्यावर की शोधत होती.
आपलं ती बसली होती ना, आम्ही हॉल शोधत होतो. बाबा आमचे बाबा खाली गेले बघायला, मी वर शोधत होते. वर जाताना म्हटलं, अरे हाय वृंदा, तू कशी काय? म्हटली छान आहे. मग तिची वडील आणि ती पण आली होती. मी वर गेले आणि मग खाली रिटर्न येताना सहज अगदी सहज हॉलच शोधतो आहे आम्ही. आता पेपर आता द्यायचे म्हणजे MPSCचा पेपर होता तो. आणि खाली उतरताना तिला म्हटलं अगं वैशाली कशी, वैशू कशी? म्हटलं अगं तुला माहीत नाही. तोपर्यंत मी जेव्हा उतरून अर्ध्यापर्यंत आले होते, 3-4 बाहेर उतरले होते. बघा जीवसच्या कंटाची मैत्रीण. तर वृंदा मला म्हणाली, तुला माहीत नाही अगं तिने सुसाईड केलं. संपला विषय. तोपर्यंत आजोबांना आमच्या त्या माझं हॉलचं तिकीट ते हॉल सापडला होता. म्हणलं कितीच हॉल आहे, ते खालून आले होते. मला काहीच कळलं नाही. बाबांना म्हटलं हो माझ्या तर काहीच बोलू नका. ठीक आहे म्हटलं, मी बसते हॉलमध्ये. माझ्या मैत्रिणीचं असं मला कळलं. ते माझ्याकडे बघतच राहिले. म्हणजे तुम्ही जावा, मी येते माझी. ते गेले आणि ते बेल झाली. त्या MPSCच्या पेपरमध्ये काय होतं मला अजून आठवत नाही. मी त्याच्यात उत्तरं काय लिहिली हेही मला आठवत नाही. पेपर संपेपर्यंत फक्त वैशू आणि वैशूच होती डोक्यात अशी कथा. तर मग म्हणजे काही व्यक्तींचा प्रभाव आपल्या मनावर किती आणि कुठं होतो, कसा होतो, असा विषय. त्या MPSCच्या याच्यामध्ये मग पण त्याचा तोटा जरी झाला की नाही त्याचा पण मग इंग्लिश अजून पक्कं झालं MPSCचा अभ्यास करताना. मग तेव्हा क्लास घेतले की ते सगळे येतं ना पेपरला, म्हणून क्लास घ्यायला सुरुवात केली होती. मग तेव्हा लाईट जायच्या. मग पहिली बॅच 5:30-6ची बॅच असायची. 6 ते 7. आता पोरं झाली. 6 ते 7ची बॅच एक असायची. 7 ते 8ची बॅच असायची. नंतर अर्धा 1.5 तासाच्या बॅच रात्रीची बॅच असायची. छान चालायचं. दुपारी मग क्लासेस करून घेतले, रांगोळीचा कर, मेहंदीचा कर. आणि तेव्हा मग कॉन्फिडन्स लेवल जी माझी म्हणजे हे झाली. मग मनानंच मी तेव्हा संस्कार वर्ग घेतले. तो एक संघर्षाचा भाग म्हणाला तर मग वाडीत 20-22 मुलं अशी आहेत की आपली, तर मी स्वतःला महान समजलंच काही नाही, पण त्यांच्या मनावर एक विचारांचा एक प्रभाव करू शकले. म्हणलं की बाबा उलट की देवाने मला चूज केलं की मग तेव्हा मग मनाचे श्लोक किंवा काय मग असा संघर्षातून तो क्लासेसचे माझे. तर माझा एक स्टुडंट आहे, तो माझा खरं काका लागतो. त्याच्याकडे आता 250 विद्यार्थी. त्याला तेवढंच, ते फक्त तो ऐकत ऐकलंच राहील. आणि त्याला म्हटलं म्हणजे असं आपल्याकडून अनावधान आपण बोललं जातो की पुढच्या व्यक्तीला खरंच दिशा मिळते. म्हणजे 24 तासात एकदा तरी आपल्या जिभेवरून सरस्वती जाते, ते म्हणतात ते खरं आहे. तो आता क्लार्क म्हणून करतो, पण शिकवतो कॉलेजवर. त्याचा स्वतःचा गणिताचा अभ्यास त्याच्या जणांना केलेला आहे. मॅथ्स त्याचा सुटला आणि इंग्लिश त्याचा सुटत नव्हतं. त्याने 7-8 क्लास लावला तरी माझ्याकडे आला. मला 5 झाला तुला पैसे देणार. बरं म्हणलं बाबा, मलाही चॅलेंज पाहिजे होतं. मग तो 2 वर्ष फेल होत होता. त्याला वाटलं ठीक आहे, घेतला त्याचा क्लास. लकीली तो पास झाला. त्याला एवढंच म्हटलं माझं काय आज ना उद्या लग्न झालं की नाही, तर मुलाने क्लास घेतला तर तो कायमस्वरूपी चालेल. आता त्याच्याकडं मला वाटतं 2 वर्षापूर्वी 240 विद्यार्थी होते. आजूबाजूची सगळी त्याच्याकडे स्टुडंट्स असतात. म्हणजे त्याचं करिअरच बसलं. मग ते करत करत त्यांना मग शेती कर, कुठं काय कर, असं त्याचं आता त्याला छान मला वाटतं जुळं झालं काहीतरी, असं काहीतरी विषय छान आहे त्याचंही छान चाललं. म्हणजे तो संघर्षातून आपल्या कुणाला काय मिळालं. जी माझी 20-22 मुलं होती संस्कार वर्गाची वाडीत घेतली आधी, त्यांना मी एकच म्हटलं की तुमचा आयुष्यातला 1 तास रोजचा किती उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त, आणि फी म्हटलं मला एवढीच द्यायची की तुमच्या आयुष्यात तुम्ही एकतरी व्यक्ती घडवा, तुमच्याकडे बघून ती व्यक्ती घडली पाहिजे, एवढीच माझी फी म्हटलं लाईफमध्ये. माझी पोरं अतिशय चांगली आहेत. आता प्रत्येकजण सेट झालेला आहे त्यांच्या लाईफमध्ये. नंतर संस्कार वर्ग घेतले मी ह्याच्यात पुण्यात काकाच्या इथे घेतले. तर तेव्हा नाही म्हणलं, आधी विरोध आला. योगायोगानं त्यांना शाळेतच सांगितलं तर श्लोक पाठ करून यायला. आमचा ओंकार तुकाराम, तुका म्हणतो आम्ही त्याला, त्याच्या शाळेतच सांगितलं पाठ करायला. त्यामुळे मग भेटल्याच राहायच्या एकमेकाच्या नादानं 3-4 जण गोळा करून. तिथल्या आजूबाजूची ते आवाज ऐकून यायला लागले. तिथे एक 20-22 मुलं तयार झाली. तिथे असा स्टँडअप झाला.
अशी ती आवड. आणि नंतर मग नाहीच, नंतर लग्नच झालं, मग कुठं काय, मग ते स्ट्रगल लाईफचं पार्ट ऑफ सेकंड पार्ट झाला असा विषय. तर हा झाला पार्ट 1, लग्नाची एक स्टोरी. म्हणजे माझ्या व्हिडिओ असे महिनाभर केले तर कदाचित अर्धे संपतील, महिनाभरानंतर 2 महिने लागतील माझी स्टोरी संपवायला. तर थोडक्यात असे प्रसंग. तर मग लग्न ठरल्याची तर कथा सांगितली मागच्या संघर्षाने. लग्न झालं, लग्न ठरलं. आमच्या आजीची स्टोरी तशी झाली होती की लग्न ठरलं, एंगेजमेंटच्या वेळी आजोबा शिक्षक होते, लग्न होताना आजोबांना जॉब नव्हता. मग जेव्हा ते वर आणण्याला येतात, आणि ते आजोबा जे होते आमचे, म्हणजे आजीचा भाऊ वारले ते, तर ते त्यांच्या गावात म्हणजे पंडित नेहरूंकडून पुरस्कार, अजून ते त्या बैलाच्या नावे त्या गावात बक्षीस दिलं जातं. वेगवेगळ्या प्रयोग करणारे शेतकरी किंवा कैलास बैल धरून होता, तर त्याच्या नावे पंडित नेहरूंनी पुरस्कार दिला. भारतात 2 नंबर आला, जगात 2 नंबर आला होता असं काय त्या बैलाचा. असे ते आजोबा ते वरडण्याला आले, आणि तेव्हा त्यांना कळलं की मुलाला काय नोकरी गेली त्याची, आणि काय पोरकी देऊ नका. हूड आहे, म्हणजे वाईट नाहीत पण हूड आहेत. हूड म्हणजे असं देवाचं वेळ, बेजबाबदार असे. आता तेव्हा तर इज्जत त्यांना असं वाटत होतं की तिला घेऊन कुठंतरी पळून जावं बहिणीला, काहीच करू शकत नव्हती इज्जत. आणि ज्याने ते आजीचं लग्न ठरवलं ना, त्याच्याच मुलानं की त्याच्या नातवानं, त्याच्या मुलानं माझं लग्न ठरवलं. सेम माझी स्टोरी तशीच झाली. एंगेजमेंट होईपर्यंत चांगला यांना जॉब होता, भिका मालदारमध्ये होते, म्हणजे बेस्ट खातं. पैसा तर ते तेव्हाही कमवत होते, पैसा त्या माणसाला पैशाचं काहीच नाही. म्हणजे 100पैकी सांगा ना, मी काहीच नाही, मी लाखात एक जर अशा एवढी शहाणपणा करते, तर ती व्यक्ती करोडात एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा हातच कोण धरू शकत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची दुःख असतात, त्यांचं घडणं वेगळं, फार वेगळं, अबोल, विचित्र. आणि त्यांनी जी स्त्री पाहिली ती फार खोटारडी किंवा चरित्रहीन स्त्री पाहिली असेल, आणि ते मग मला फार त्या गोष्टींचा त्रास झाला. आणि मला स्वतःला सिद्ध करणं किंवा त्यांच्या नजरेत माझी स्वतःची इमेज निर्माण करणं फार त्रास झाला मला. आणि मी एकतर मनमोकळा स्वभाव, असं बोलते वगैरे, मिसअंडरस्टँड हो ना, जेंट्सला कुठल्याच आवडत नाही आपलं काय थोडी बोलणं वगैरे, पण त्यांना नाहीच जमायचं ते. म्हणजे ते संशय घ्यायचे, पण त्याला रिझन होतं. कारण त्यांनी बघितलेल्या लेडीज ते खूप लहान वयापासून बाहेर राहिलेले, त्यामुळे त्यांना माहिती होतं की लेडीज बाहेर पडली की कशी राहते, काय किती नालायक असतात. म्हणजे मला पावलोपावली एवढा संघर्ष करावा लागला. सगळ्या नात्यात संघर्ष परवडतो, पण नवरा बायकोच्या नात्यातला संघर्ष फार वेगळा असतो. म्हणजे एकतर व्यवहार त्यांना नाही जमायचा, अजूनही नाही त्यांच्या एवढं लक्षात. मग थोडंसं एक प्रवृत्तीच घरातल्या आमच्या तशीच की बाबा गुंडगिरी प्रवृत्ती, ख्यातनामच असं. पण आर्थिक होते, व्यवस्थित कमवायचे. आणि कसं होतं की ठीक आहे म्हटलं. आणि लग्नानंतर मला थोरलं व्हायचं होतं ना, माझ्या वडिलांनी कसा विचार केला की ठीक आहे, मी आता हिला भावनिकसाठी, हिला भावनिक हिची भूक भागेल, बाकी काही नाही. मग त्यांना ठरवलं, लग्न सगळं झालं. लास्ट डिसिजन मीच घेतला होता. मी सांगितलं ना की आपल्या आयुष्याची जबाबदार आपण असतो, दुसऱ्यांना जबाबदार त्यांना करताना. मला त्रास एवढाच होतो की मला कोणीतरी एकट्याने सांगित असताना सगळी स्टोरी अशी आहे, तर मला कदाचित माझी स्टोरी आत्ता वेगळी असते लाईफची. खूप मी वाहत गेले. म्हणजे मला नवरा हे सर्वस्व, की म्हणजे मम्मी आहे, बट एक न बोललेल्या किंवा म्हणतो ना दृष्टिकोन पहिल्या भागाचा,
त्या दृष्टिकोनानं कधीच चुकीचे अर्थ काढायचे. म्हणजे समजा का मम्मी मला रागवली किंवा भाऊ रागवले, म्हणजे वडील रागवले, किंवा कोण शाळेत वगैरे कोण बोललं किंवा कॉलेजमध्ये कोण बोललं किंवा हर्ट झाले मी, तर मला सवय अशी नाही आहे व्यक्त होण्याची, गडगडगड भांडले असेल, मी लिहून ठेवते. पण तितकीच चुकीची गोष्ट की मी रागवलं, दुःख झालं की लिहून ठेवायचे. पण प्रेम कुणी माझ्यावर केलं की मम्मीने माझा लाड केला, भाऊने माझा लाड केला, स्कूलमध्ये माझा लाड घाला, लाड मी लिहून ठेवला नव्हतं ना. ते फक्त दुःख म्हणजे मग तो सगळा बंच कुठला तयार झाला, फक्त अपमानांचा, रागाचा, व्यक्त कुठं झाली डायरीमध्ये. ती जाळायला हवी होती हे कळत नव्हतं, हे माहीत नव्हतं. आणि त्यामुळे ज्यांनी वाचली त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं. आणि आनंद नाही लक्षात ठेवला, तसा आनंद इथं लक्षात ठेवला आणि दुःख त्या डायरीत टाकलं. ॲक्च्युली माझ्या मनातून ते उत्सर्जित झालं, मनात ठेवलंच नाही ना दुःख, त्या डायरीत ठेवलं की विसरलं गेलं. आणि जे व्यक्त नाही झाला तो आनंद आयुष्यभर पुरेल मला. एवढा जे मला मिळालेलं यश किंवा काय, खूप सपोर्ट माझं व्यक्तिमत्व घडवण्यात माझ्या वडिलांचा बहुमोल वाटा आहे. काका आहे, आत्तू आहे. आत्तूकडे जाऊन मी जनरल नॉलेज मला मिळालं खूप. तिचं स्वतःचं आयुष्य तर म्हणजे प्रत्येक लेडीचं असतं, पण आमच्या घरातल्या लेडीजना जरा जास्त स्ट्रगल करावं लागलं आहे संसारासाठी. ते पिढीजात काय असतं, पाप असतं का की काय जाऊन असतो का. त्या माझ्या दुसऱ्या आत्याची मुलगी डॉक्टर आहे, पण तिलाही बराच स्ट्रगल आहे. आणि अशी काहीतरी पिढीजात स्टोरी असतात ना, त्या आम्हाला संसार असून संसार सुख मिळत नाही, काहीतरी शापित वगैरे असेल. एक तरी लेडीजला ती एका पिढीत एक लेडीज जातेच त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्याला संसार सुख नाही मिळालं. म्हणजे नवरा, एकच मुलगा त्यांना, संसार सुख नाही मिळालं त्यांना शेवटपर्यंत. म्हणजे असं आहे का की नवऱ्याचं प्रेम नाही होत, नवऱ्याशी नष्ट होती का, होती. आणि एक नॉर्मल जे संसार असतो तसा नाहीच झाला त्यांचाही. माझ्या आत्तूचंही तसंच. 4 आहेत, मुली आहेत, एक मुलगा आहे. पण ज्या वयात एक साधं होती त्या वयात त्या दोघांचं काही रिझन असेल, मामा आमचे दुबईला होते सो. आणि पूर्वी कशी गाठ वगैरे पडायची नाहीच ना. म्हणजे मग असं आहे की मग त्यांचंही तसंच की प्रेम आहे, सगळं आहे, पण एक जी त्या वयात मिळायचं ते संसार सुख नाही, असं तसं माझंही तसंच झालं. प्रत्येक घरात अशी काहीतरी स्टोरी असते, फक्त मी व्यक्त करते म्हणून ती कळते. आणि मग माझ्याही लाईफमध्ये फार स्ट्रगल होतं की नखरे असणारी मी, ते 2 टाईम ब्रश करण्याची वांदे झाले की म्हणजे तोंडाला एक साबण असायचा, केसाला एक साबण असायचा, अंगाला एक साबण असायचा, असं 3 साबण वापरणारी मी. 250-300चा एक टॉवेल माझा असा. म्हणजे त्या काळी एवढी आयुष विचार करण्यास मला माहीत नव्हतं. मम्मी ओरडायची, पण मी नाही कधी विचार केला. आणि इतकं भरभरून नाही दिलं मला, म्हणजे प्रत्येक सणाला कपडे घे, काय घे. आणि सेम लग्नानंतर सगळी उलटी परिस्थिती. फार म्हणजे तेव्हा किती माझा नुकताच भरती झाला होता मिलिटरीमध्ये, सो इन्कमचा सोर्स एवढा नव्हता. म्हणजे पैसे आय डोंट नो कुठं होते, म्हणजे पैसे कमवतात तेवढा माझ्या त्यांचा जॉब गेला होता. आणि मला हे आलं मुंबईला तेव्हा आणि मला सांगितलं होतं की कोणाला सांगू नका, मी दुसरं खातं बघतो, ते खातं म्हणतात ते. आणि मला काहीच कळलं नव्हतं की माझ्या डोक्यात हेच की आपल्या वडिलांनी बघितलं ना, आपल्या वडिला हातपाय मुडका देतील का नाही. पण चांगलं झालं की सगळ्या म्हणतात ना, छान झालं, मीच केलं म्हणून, माझं लग्न मीच ठरलं म्हणून. आपण बरेच जणांना वाटतं आमचं लव्ह मॅरेज हे पण असं काही नाही. आणि त्यांनी पण आम्ही बुजून नाही केलं. मग मी लग्न झालं की मग मला हे सांगायला लागलं घरातले, आई दादा सासूसाठी की त्याला सांगतो घरात हे आणलं पाहिजे, जबाबदारी घेतली. म्हणजे डायरेक्ट कोण काय बोलत नव्हतं मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे असे का म्हणता येते. मग मी ह्यांना विचारलं, म्हणजे आम्हाला एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे होत्या ते कधी झाल्याच नाही. फिजिकली आम्ही एकत्र येतो ते नॉर्मल सगळे नवरा बायको एकत्र येतात, पण मनानं एकत्र येणं आमचं झालंच नाही.
केवळ आणि केवळ माझा स्वप्नातला राजकुमार किंवा माझे नवऱ्याबद्दल किंवा संसाराबद्दल असलेली स्वप्न आणि माझा एक मीपणा मला थोडलं व्हायचं होतं. मग प्रत्येक मी केलं स्वतःहून पुढं करण्यात, त्यातच माझी वर्ष गेली. थोरलं व्हायचं होतं, थोरल्या मनाची सगळी कर्तव्य करण्यात. तत्व फार वेगळी होती. म्हणजे परिस्थिती त्यांची होती, पण मी परिस्थितीला नाही जुमानले. मला काय नव्हतं वाटत की ठीक आहे, यातून पण ॲडजस्ट करत होते. केलं मी ॲडजस्ट, काहीच नाही. कारण माझ्या आईवडिलांनी मला तेही शिकवलं. कारण माझ्या आजीनं दिवस काढलेले आहेत, त्यामुळे आम्हाला माहीत होतं. पण स्वाभिमानानं जगायचं माहिती होतं. पण इथं स्वाभिमान नव्हता. म्हणजे विचित्र प्रकार सगळा. आणि त्यातून तत्त्व वेगळी होती. मला नाही जमायचं ते. आणि मग हे माग ते माग, त्यातून स्ट्रगल. माझं म्हणणं असायचं मागून नाही, मी कष्ट करून जगू शकते. मला ते उधारी पाधारी किंवा ते मला तो प्रकारच माहीत नव्हता. मग त्यातून संघर्ष निर्माण करत मी छोटं म्हटलं मी काहीतरी करेन. मी क्लास सुरू केले. फार तिथेही विरोध झाला मला. केले मी चालू. नंतर मग सोम राहिलं. मग त्यात पण भांडणं वाद. मग त्या क्लाससाठी रिटर्न यायला लागायचं. अगदी प्रेग्नंट असतानाही मार खाल्ला आहे. माझ्या इतका डोमेस्टिक व्हायलन्स कोणच सहन नाही करणार. पण मी त्यात म्हणजे माझ्या एकनिष्ठ राहिले, माझ्या कर्तव्यात उभे राहिले. फार विक्षिप्त प्रकार की आता तो व्हिडिओवर सांगण्यासारखा पण नाही आहे. असती घरातली ती अवस्था. म्हणजे नॉर्मल लेडीज तिथं राहू शकेल असं काही अवस्थाच नव्हती. आणि मग आमच्या नंतर आलेल्या गावांना त्यांना बऱ्यापैकी त्यांचं काही वेल सेट होतं ना, नवरे होती त्यांची छान, त्यांच्या ऐकण्यात होते. माझं तसं नव्हतं. माझा नवरा फक्त तो मारतो नवरा, त्याला संसाराचं वेळ नव्हतं, मित्रांचं वेळ. राजकारण्यांचं कार्यकर्ते म्हणजे असण्याचे लग्नच लावण्यात किंवा जे जागीरदार आहेत आणि तो कारण बापाची इस्टेट जवळ ना, त्यांचा मुलगा जर कार्यकर्ता असेल तर त्यांच्याशी लग्न नक्की लावा. एक समाजात त्यांनी मिळवलेली इमेज इस्टेट कुठली नसताना किंवा महाराजांची किंवा ते पटवर्धन वगैरे भाऊजी ते आमच्या घरी यायचे. जे माणुसकीला विषयच नाही. म्हणजे संसाराचं जरी त्यांना वेळ नसेल तरी एक मित्र म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांची जी एक इज्जत आहे त्याला सॅल्यूट आहे. म्हणजे तेवढी मी समाजात 0% मी एक किंमत कमी सांगते ना की माझा नवरा एक माणूस म्हणून करोडोच एक होतो. त्याच्या इतका किंवा माणसं कसे असतात नालायक की अफेअर करणार 50 बायका असताना अफेअर करणार, तसं नाही माझा नवरा. माझा नवरा एकनिष्ठ आहे. आणि तेवढं एकच गुण आमच्या दोघांना धरून आहे की आमचं जगा वेगळं नातं. तो वाईट आहे हा नमुना होत नाही, त्याला त्याचा राग कंट्रोल होत नाही. त्याला काय ते अनेक जर आपण त्या अंधश्रद्धेत गेलो तर निगेटिव्ह पॉईंट्स खूप आहेत त्यांच्यात. की आम्हाला पूर्ण आली की त्याचं काय बरोबर बनवलं कुणाला जगात त्रास देत नाही, फक्त ते मलाच त्रास देतात. मग ते मारणं, मग ते गलिच्छ बोलणं. आणि एक दिवसही असा नव्हता 15 वर्षात की मी न रडता जेवली. म्हणजे मग ते स्वयंपाकात तर मग मीठच कमी पडलं, मग तुला शिकवलंच नाही. मग ते घरादाराचा उद्धार. म्हणजे नवरा सगळ्यांना मिळतो, मला जरा ॲबनॉर्मल मिळाला होता. म्हणजे प्रेमही तेवढंच की अजूनही घरी जाईपर्यंत भाजी तयार असते. ते आले लवकर तर भाजी तयार असते, इतकं छान की पण नाही म्हणजे तीच भाजी कधी अंगावर पडेल हे माहिती गॅरंटी दिसते. इथपर्यंत संघर्ष की भाजीत जरा मीठ जरी कमी असेल तर त्याची ती भाजी घेऊन माझ्या अंगावर टाकली जाते. किंवा मग तो पाण्याचा तांबे असा उतरवत धाडकन. किंवा मग जेवता उठायचं की मला भाकरीच पाहिजे, मला चपातीच पाहिजे. इथपर्यंत की म्हणजे त्यांनी कधीच असा बायकोला माझ्या ही वस्तू लागेल. आणि मी पूर्ण विरुद्ध. म्हणजे एवढं नाजूक की प्रत्येक नटायचा वेळ
त्या आरशात एवढे बघायचे. मम्मी म्हणायची तू हिला आरशा लेकीला आरशाचं घर द्या. वंडानं सांगायची मी तासून तास त्या आरशात असायची स्वतःच. मग तिला गर्व कसा की माझी मी मस्त मौला मला स्वतःला बघायला आवडायचं. आणि आता माझ्याकडे आरसाच नव्हता, त्यात तोही वडिलांनी आणून दिलेला आरसा. म्हणजे जणू काय मला आत्ता कळतं अध्यात्माचा अभ्यास झाल्यावर की म्हणजे तू स्वतःला स्वतःच्या नजरेने बघ. तो आरसा दाखवणारा फक्त माझा बाप आहे, हेच मला कळलं मी त्या अध्यात्मातून. म्हणजे आता आमच्या गप्पा आता परवा पण म्हणजे मी त्यांना मागच्या वर्षी की ह्या वर्षी नव्हतेच गेले बड्डेला. रिझन होतं कारण आर्थिक खूप डेंजर आहे ना सध्या काय कंडिशन. नव्हतेच गेले बड्डेला. त्याच्या मागच्या वर्षी मग त्यांना ते योगायोगानं एकनाथ महाराजांचं शांतीब्रह्म म्हणून पुस्तक त्यांना गिफ्ट दिलं मी. तर त्या गिफ्टमध्ये एकनाथ महाराजांचं गोष्ट आहे, त्यांना ती आवडली. योगायोगाने म्हणजे वडिलां प्रत्येकाचं लाईफ असतेच की त्यांनाही बरेच इंट्युशन नाही पाहिजे त्यांना अध्यात्माचं फार. त्यांना कीर्तन आलं असं नॉर्मल अभंग नाही, अवघड अभंग त्यांनी घेतला होता. काल त्यांनी असं आमच्या गप्पाशा आध्यात्मिक होतात. म्हणजे आमची मुलगी आणि वडील काहीपेक्षा पुढचे एक निरपेक्ष आत्मा आणि एक निरपेक्ष आत्मा असं आमचं फार वेगळं रिलेशन येते. आणि ते व्यक्त होण्यासारखं नाही आहे. काल मग त्यांचा हे फोन आला की त्यांच्याशी बोलले. मग त्यांनी त्यांचा भाऊ आत्मिक समाधान मिळणं ते महत्त्वाचं. म्हणजे मी जेवढी कीर्तनं केली ना 5-6 त्याच्यात मला हे कीर्तनात समाधान की पुरत म्हणजे भरभरून म्हटले मी किती बोलून किती नको असं होत होतं. कारण एक तर ते दत्तभक्त दत्तासमोरच ते कीर्तन होतं. मी पण आता दत्तासमोरच बसले आणि आमचे आजसासरे दत्तभक्त. सोम पण माझा नारायणपूरचा प्रसाद. आपल्याला कळत नाही आहे नॉर्मल व्यक्तींना, बट ही रिझन असतात. म्हणजे आपण जन्माला येण्याचं काहीतरी कारण असतं. मागील जन्मातले काहीतरी ऋणानुबंध असतात. सो ही नाती असतात. मग कदाचित माझा अजून पिंडावर काही संस्कार बाकी असेल किंवा मी मागील जन्मी म्हणजे मिस्टरांना किंवा सासरच्या लोकांना खूप त्रास दिला असेल म्हणून ते माझ्या लाईफमध्ये आले असतील. बरं प्रेम आहे तेवढंच मला मिळाली सासरी. एका सुनेला मिळतं त्याहीपेक्षा मला जास्त म्हणजे चुलत सासरा असू देत चुलत सासरा असू देत अतिशय लाडकी आहे. फक्त त्रास मला यांचा. म्हणजे जगात कसं असतं की नवरा आहे 2 बाजू तो बाजूला राहते. आमच्यात तसं नव्हतं. आम्ही दोघं घरातल्यांसाठी झिजलो म्हणजे आता आपला संसार करूया, आता आपलं बरोबर असं आम्ही दोघांनी कधी विचारच केला नाही. आणि अजूनही आत्ता मी केला की नाही मला म्हटलं मला माझं बघायचं, तू तुझं बघत बस, तुला काय करायचे ते कर बाबा, असंच कर म्हटलं. मी आले निघून, मी माझं पोरगं करते. आलो निघून तर त्या पॅटर्न परत तोच लाईफमध्ये व्हायला लागला. पण ते असं विश्वास स्वप्नात यायला लागले ते कुठं की जाणूबाई वगैरे कुणी ती दिसतो कुठला वगैरे काय माहिती ते निगेटिव्ह एनर्जी असते वाटतं. जर अध्यात्मात देव आहे तर निगेटिव्ह एनर्जी असावी असा विश्वास थोडा वाटतो. कारण स्वप्नात येऊन ते इंट्युशन्स येतात. आणि गेलो मग मी गुगलवर सर्च केलं तर खरोखर त्या गाव तिथं जवळ होतं. डायरेक्ट तो डोंगरचं नाव नाही घेतलं. ते म्हटलं त्या डोंगराजवळ ते गाव आहे. त्या गावाचं नाव नाही बघलं. ते स्वप्नात मला आलं होतं की तिथे जाऊन दर्शन घे. मी गुगलवर सर्च केलं तर तो डोंगर आला. मग शेवटी सोहमला घेऊन गेले. कुलदेवताला जाणं होतं तर हे तिथपर्यंत येतच नाहीत. कारण सहकुटुंब जायला मी दुसऱ्याला सांगते की सहकुटुंब कुलदेवतेला वर्षातून एकदा जात जा. हे एकदाच आले होते. तर तिचे डोळे आहेत ना सिद्धनाथाचे म्हणजे मी नाहीच होऊ शकत, येतच नाहीत. काही आम्ही दोघं गेलो अर्ध्यातून मागं आलो भांडत. ते जे त्यांच्याकडं जे आहे जो कोण त्यांना ब्रह्मराक्षस म्हणा काय असेल तिथपर्यंत पोहोचूच देत नाही ते. मग त्यामुळं ते मला त्रास देतात फार. जे नातं दिसतं नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याचं माझ्यावर वाटतं ना पण त्यांना जे ती एक निगेटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे तो मला त्रास भयान होतो. तर अध्यात्माचा अभ्यास आपण असा केला तर प्रत्येक गोष्टीला देर इज रिझन. आता मी काल षष्टीचंच म्हटलं ना की शांतीब्रह्म त्यांना कादंबरी गिफ्ट करणं एक निमित्त मात्र होते. पण ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्याकडून काल तिथं ते ज्ञान वाटलं गेलं तेही दत्त मंदिरासमोर. आणि ते जे दत्त मंदिर बांधलं होतं तर त्या व्यक्तीचं असं दत्तभक्त होता त्याचं तो पारायण करायचा.
तेव्हा त्याला गावातल्या लोकांनी विरोध केला, भावभावांची भांडणं झाली, तर त्यानं स्वतःचं डोकं आपटलं आणि तिथंच त्याचा जीव गेला. त्याचा जीव गेल्यावर मग गावातली लोकं आली आणि ते दत्त मंदिराचं त्याने पुढे एक पारायण सोहळा सुरू केला. त्या मोठा 20-21 लाखाचा काहीतरी मंडप वगैरे बांधला आणि मग ते दरवर्षी काय पारायण असतं चालू असं 12-13 वर्षी त्यांनी तो माणूस गेल्यावर मग ते चालू ठेवलं. त्यांच्यासमोर माझ्या वडिलांचं कीर्तन, म्हणजे त्यांच्याही हातून दत्त मंदिर झालेलं आहे वडिलांच्या हातून. म्हणजे प्रत्येकाचं असं काहीतरी लाईफ असतं, संघर्ष असतो. तसं हा माझा संघर्ष. मग मी 19 नोव्हेंबर 2020ला सातारा सोडला, एकटीच आले, पुण्यात आले, इथेही 5-7 जॉब केले. मी एवढं नाही, इथं कॉर्पोरेट सेक्टरला मला आत्ताची जी कंपनी आहे माझा जॉब मिळाला, त्या कंपनीला माझा अभ्यास करते कंपनी, कारण माझं एक्सपिरियन्स लेटर्स कोणी पाहिलेलं मला आठवेना. फक्त सरांनी पाहिलं होतं, मॅडमनी पाहिलेलं नाही. जे HR मला जॉब लावला ती HRच गायब झाली. आता ह्या HRला माझं काय नॉलेजच नाही आहे, असा सगळा विषय आहे. आणि मी एक्सपिरियन्स असल्यामुळं माझ्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलांबरोबर मला काम करायला लागतं, असा सगळा विषय. ते आणि जुने लोकांना ॲडजस्ट करून घ्यायला त्यांना अवघड जातं, जे जुने लोक आहेत ते. मग ते माझा स्वभाव माहीत नाही की पुढं जाईल का किंवा यांचं काय असेल प्रत्येकाचं काय. पण माझं नेचर ते नाही आहे. मला असं वाटतं की ज्या बिझनेसमध्ये काम मी करते ते माझं. मी काय नसतं कॉर्पोरेट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर काही नसतं, फक्त PF वगैरेचा प्रकार आहे. PFचा प्रकार सोडला तर काही बदल नाही, सगळं तेच असतं. माझ्या एजन्सीत मी घडले आणि मी माझ्या राजेंद्र एजन्सीला कधीच विसरू शकत नाही. सरांनी सिप्लामध्ये जाऊन कॉर्पोरेट सेक्टरचं नॉलेज घेऊन यायचे, ते आम्हाला सगळ्यांना दिलं. आणि मी जन्मभर ते माझे ऑफिशियल गुरु, ऑफिशियल वडील आहेत असं मी काय राजेंद्र सरांना देते. म्हणजे कम्युनिकेशन स्किल आहे ते जन्मजातच आहे आणि घरात ते त्याला संस्कार आहेत, पिंडावरचे संस्कारच आहेत त्याच्यात, असा विषय आहे. आणि एकंदर हा संघर्षाची कथा व्यथा सांगताना डोमेस्टिक व्हायलन्स सहन केला म्हणजे मी महान झाली असं नाही. म्हणजे बरंच प्रवृत्ती नाजूक असल्यामुळं एखादा फटकाही काफी होतो. किती मार खाल्ला असं, म्हणजे वजन काटा घेऊन की बाबा चिके 10च फटके खाल्ले म्हणून तो कमी डोमेस्टिक व्हायलन्स झाला. 2 म्हणजे आमचे मी सासूबाईने बोलायचे ना, त्यांनी मारलं, हे म्हणायचं किती मारलं, 2 लाथा घातल्या, 4 फटके मारले. मग ते म्हणजे किती मारलं ह्याच्यावर ते ठरलं जायचं का, ठरवायचं असतं का, आय डोंट नो की त्याच्या मागं त्याचा असायचं. मग ते आम्ही गुजरातला होतो तेव्हा मग घरात ते साहित्य वगैरे आणायचे नाही. म्हणजे पगार झाला की त्याचं पहिले 8 दिवस आम्ही बाहेरचंच खायचो. म्हणजे मॅनेजमेंट प्रॉब्लेम कुठं होता की मनी मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, त्याचंही दोष नाही की लहान वयातलं वगैरे. आत्ता मुलं ह्या वयात, म्हणजे आत्ता त्यांचं जे त्या वयामध्ये मुलं सेटल होतात, तर दुसऱ्या वर्षीच आम्हाला सोंड झाला होता. आमच्या दोघांचं अंतर किती, 3 महिने 15 दिवस, काय बिचाराचा दोष आहे. मग म्हणजे मुलगा सुधरवण्यासाठी त्याचं लग्न लावणं, ह्या प्रकारात त्यांचं लग्न लावलेलं असेल आणि एका म्हणजे परफेक्ट मॅच्युरिटी पिरियड जो असतो तो ॲटलिस्ट दोघांमध्ये 7-8 वर्षाचं अंतर असावंच, कारण मुली लवकर मॅच्युअर होतात. आता मी जे बोलते ते त्यांना पटायला 3-4 वर्ष जातात. म्हणजे एका वयाचं मुलगा आणि मुलगी एकत्र घेतली की त्यामुळे आमचा तो डिस्टन्स फार त्रासदायक झाला आम्हाला. मग इथं काहीतरी मी करू शकत होते. अक्षरशः मी संसारीत गेलो आम्ही तेव्हा छोटं बाळ असल्यानंतर जॉब करणं दिस इज नॉट पॉसिबल. म्हणजे इथं क्लास तरी कुठला घ्यायचा, गुजराती मला काय येतं मुंबई. मग मी सोमलाच्या दवाखान्यात म्हणजे तिच्याकडे गेले नाही. म्हटलं मॅडम मला कपडे भांड्याचे कामं द्या किंवा फरशी पुसायचं काम द्या, आय विल. कारण मला गरजेचं आहे की मला स्वतःचे पैसे हवेत. म्हणजे मला लिखाणाची आवड आहे, तर मन व्यक्त होत नव्हतं. मी सांगितलं होतीच की 50 पैशाची म्हणजे परिस्थितीची एवढी डेंजर अवस्था, टक्के डाऊन पेमेंट, ती काय परिस्थिती का पिच्या हाट्यानं 18 वर्षाला झाले तेच चालले. 18 वर्ष दारिद्र्य असं म्हणतं ना, 18 वर्ष दारिद्र्य तसा चटका. कारण करोडपती होणार आहे मी आता. कारण हे जे सगळं येतं ना, जेव्हा तुमची इच्छा संपते तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात होते.
सो मला दिसतंय समोर काय होणार आहे पुढे ते. पण तो जो काळ गेला, 1 दिवस नाही, 1 महिना नाही, 1 वर्ष नाही, 18 वर्ष काढली त्याच्यात. 18 वर्ष म्हणजे 365 × 18 हा विषय आहे. 18 54 300 दिवस जरी धरले, 18 54 5400 दिवस सहन करणं, दिस इज नॉट अ जॉब, राईट. आणि मग 50 पैशाची पेन्सिलला पण मी ते रिफिल पण नसायची, पिन, साडीची पिन पण नव्हती, इथपर्यंत डेंजर अवस्था. पण मला आता विशेष वाटतं असं की असे दिवस मी काढले. आणि नाव काय राणी, म्हणजे वडिलांच्या इकडे तर दर सणाला कपडे, एन्जॉय म्हणजे तिथे एवढंच की खायचं प्यायचं लाड, फालतूगिरी कधीच लाड नाही. म्हणजे ते अजूनही पिऊन वडील फटके देतील, नवरा बाजूला पण नवरा वडील फटके देतील, इथपर्यंत धाक, प्रेमाचा भाग, म्हणजे आदरयुक्त भीती असेल. वडील राहिले बाजूला मग मीच कापे अजून, आम्ही पुढे पण अजून बोलू शकत नाही, इतकं तिचं धाक आहे. तिने ठेवलं आहे तसं आम्हाला, जसं तिने मला सांभाळलं तसंच तिने त्या दोघांनाही सांभाळलं. ते फालतूगिरी प्रकार नाही. आणि म्हणजे एवढं चांगलं वागू नये अजून आमची आई आमची मापच काढत असते. आणि माझे मिस्टर एवढे चुकून एवढं हे करून पण त्यांची आई त्यांच्यावर प्रेमच करत असते. म्हणजे आई किती महत्त्वाची असते लाईफमध्ये, म्हणजे कॉन्फिडन्स देणाऱ्या आई असते. ती आई वाईट नसते, आई आईच असते. फक्त कर्म करणाऱ्यानं ठरवायचं असतं की असं कुठलीच व्यक्ती पूर्णतः 100% वाईट किंवा 100% चांगली नाही. जिथं मी कमी आहे तिथं माझे मिस्टर आहेत, म्हणजे स्वयंपाक करण्याला सुगरण, कांदा चिरण्यातही त्या माणसाचं स्किल बघावं, कुठलं काम करतील ते मनापासून करतील. आणि माझं तसं नाही आहे, मला संसाराचं मलाही वेळ नाही आहे. म्हणजे ते स्वयंपाक केला आहे, सगळं सागरच म्हणजे असेल ना सगळं, म्हणजे ती सवय दिली तर मग सगळं छान होतं. म्हणजे मला आता ते म्हणजे आलीच आहे त्या संस्कृतीतून की बाबा सगळं आहे, बाबा सगळं भरभरीत आहे, की मसाला वगैरे आहे, सगळं असतं साहित्य की मग छान सगळं होतं किंवा मूड छान. आणि ते लेडीजचं तसंच असतं ना, एक मन शांत असेल, मन फ्रेश असेल तर मग करू केलं तर. त्यांचं तसं नाही, कुठली अशी कांदा चिरता नाही, त्यांचं परफेक्शन बघायचं. मग ती भाजी आणि खाण्यासाठीच जन्माला आलेला माझा एकुलता एक नवरा, मग त्या खाण्यावरूनच आणि त्यांना आता खूप माझे रोज मापं करतात, पण त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणाच्या हाती जमतही नाही, हे तितकंच खरं. मग खोटं सांगणार, ही अशीच करते, तिनं असंच केलं. आणि माझं काय झालं आता, म्हणजे जवळजवळ 18 वर्ष झाले. मग आता 18 वर्षात 17 वेळा संसार मांडून काय राहिलं नाही राहू. प्रत्येक वेळी नवीन घेऊन ते पैसे सगळे ते संसार घेण्यातच संपले. तर मग घ्यायचंच बंद केलं आणि ते संसार करायचंच बंद केलं. मी आज कॉटेज राहते, रूममध्ये जायचं, झोप काढायची फक्त, ती झोपून देत नाही, बाबा गाणी लावून ठेवतो. भयान त्रास असतो त्यांचा. एक म्हणजे त्यांच्याबरोबर राहणं म्हणजे वादळ. म्हणजे ते ऑफिसर सर ते म्हणतात, तू कसं सांभाळतेस ह्या मोठ्या चक्रीवादळाला म्हणे, आणि तुझं मोठं बाळ फार विक्षिप्त आहे म्हणे, आम्हाला 2 दिवस जमत नाही, तू कसं सांभाळलेस असं सर म्हणाले होते. म्हटलं सर काय करायचं. मग त्या दिवशी पण मला मिटलं का तुमचं भांडण. मी म्हटलं सर ते नवरा बायकोचं भांडण आहे, आयुष्यभर मिटत नसतं, ते न मिटण्यासाठीच आम्ही नवरा बायको आहोत. चालू नावावर 36, नावरूच नावावर 36, असे आम्ही मेड फॉर इच अदर, सोलमेट्स आहोत. ठीक आहे, म्हणजे काहीतरी देणं असतं, सो भेटतो आपण. मला जसा आहे तसा तो टेढा आहे पण मेहरा आहे, मला आवडतो. मी हे इथं का माहिती आहे की अरे एखादं कुत्रं मांजर आपण पाळतो की नाही, आयुष्यभर त्याची आठवण राहते. अरे मग आई नाती तुम्ही असं अचानक कसं सोडता. म्हणजे समजा छोटा भाऊ माझा, तो जरा तापट आहे, आता त्याला मी सोडलं का, चल मी आजपासून तू माझा भाऊच नाही ना. म्हणजे किंवा माझं म्हणजे मम्मी स्टेपमध्ये जरी तुम्ही म्हणालात, मी ते शब्दच वापरत नाही, पण तिला मी सोडलं का, जसे आहे तसे ॲक्सेप्ट केलंच नाही. मग फक्त नवरा किंवा फक्त बायको हेच ना तर सोडता येतं, ऑप्शन आहे म्हणून सोडू शकतो का आपण. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. आणि मी नाही सोडणार. किती मारेल, शरीरात जीव आहे तोपर्यंत मारेल, तिथनं बाहेर पडल्यानंतर तर नाही मारणार ना. ठीक आहे, आपल्यालाही देव दुःख केवढं देतो, जेवढं सहन करू शकेल तेवढं दुःख देतो. मग देव म्हणत असेल स्ट्रॉंग हो. हे जगात एकटं राहणं आणि जगात नवऱ्यासोबत राहणं
नुसतं तो सोबत असला ना 80% बाकीची झंझट संपते. इथं नवरे असून नाही काय तर गरज होतं पेक्षा माझा आहे मला बस आहे आणि आम्ही एकमेकांशी एकनिष्ठ आहोत हे महत्त्वाचं आहे. अँड दॅट्स इनफ फॉर मी. एक नातं टिकवायला अजून काय हवं. सो मग ते कुठेतरी असं प्रसारमाध्यमावर यायचं, एकमेकांचे वाभाडे काढायचे, ते माझ्या तत्वात बसत नाही. आणि ह्या गोष्टींना जर तुम्ही आध्यात्मिक थोडासा अभ्यास केला की मला हे सहन का करावं लागलं, याच्यातून आध्यात्मिक अर्थ मी काय काढू शकते, असा जर तुम्ही विचार केला. कारण हे कलियुग आहे, इथं व्यभिचाराला मार्ग आहे, जे चुकीचं वागतं त्याला भरभराट आहे, प्रामाणिकपणाला 0 व्हॅल्यू आहे. त्यामुळं जर याच्यात जो तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सहनच करावं लागणार आहे. पण कधी तुमचं नखही आकडं करू शकत नाही. परीक्षा तेवढीच आहे की जीव जाण्यापर्यंत परीक्षा आहे, पण जीव जाणार नाही ही खात्री. पण तेवढ्या खात्रीनं तुमचं नाणं खणखणीत हवं. आता मी रात्रीच मी एक लाथ खाल्ली, कचकन मारली रात. आणि अजून असे चाकू घेतला हातात त्यांनी, भीती नाटकं बाकी काय नाही. चाकू घेतला मग तो कापतो. तर मलाही अंदाज झाला होता, आता इतके वर्ष मार खाऊन मला कळले का मारून टाकत नाही, नुसतं भीती घालतं. मी फक्त बोलत होते काहीतरी झालं तिचं. चाकू म्हणजे भीती घालायसाठी घेतला, उलटा चाकू धरला आणि कापतात मला. आणि त्या चाकूने लॉंग आहे ना तो चाकू, मग त्यांनीच हातावर असं फाट 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 फटके सुजला. ठीक आहे म्हटलं. मग तसं केलं की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक नाही आलं नाही बोलून बस बोललो. ह्यांचे भांडण संध्याकाळी जाऊन आता करायचं स्वयंपाक. मॅनेजमेंट झालं काय ठीक आहे, नवरा बायको असं असतं जगात, सगळ्यांची भांडणं होतात, वेगळं काय होतं. फक्त ही जी भांडणं मी फक्त फासेकरद्यांची पाहिली होती. आम्ही कराड भागात होतो मिळाला. अजून 2-3 मिनटात मी निघेन. पंचिंग यांचं मग लवकर गेले तर माझं मेडिटेशन. मग ते फासेकर द्यायचे भांडून. मग ते कुठं तर कुणाचं ते अवयव कुठला तरी असा लटकत किंवा रक्त वाहत असायचं. आम्ही ते सगळं ते खिडक्या असायच्या ना पोलीस कॉलनीला, अशा चौकोन वरांड्यामध्ये ते एक स्टेप आहे, 3 रूम असतात पाहिजे, तिथून आम्ही चोरून बघायचो. फासेकर द्यायला तर फासेकर डेंजर. पण मराठी तेवढेच फासेकरद्यापेक्षा डेंजर असतात, ते मला लग्नानंतर कळलं घरातच. खूप गोड आहेत, जे यांना आधुनिकता किंवा काय हे माहीतच नाही. जसे आहेत तसे राहणारी लोक, सहज म्हणजे स्वार्थासाठी लुटणारी नाही, त्यांना स्वार्थ माहीत नाही. अर्धवटाचा बाजार सगळा म्हणजे रास्त्रात लंगडी गाय शहाणी असं माझं झालं होतं. आणि आमची चुलत सासू तेवढी ती रडायची बघा, म्हणायची तू चुकून ह्या घरात आलीस, तू एखाद्या कीर्तनकाराच्या घरात जायला पाहिजे होती. ह्याच्यावर माझा भाऊ म्हणायचा, अगं ताई तुझं नाव शुभद आहे, या घरात काहीतरी शुभ द्यायलाच आलीस तू. आणि जिथं मी जाईन ना म्हणजे माझं नशीब, तिथली सगळी घाण बाहेर पडायला सुरुवात होती की तिथं सगळं क्लीन होतं. आता राजेंद्र एजन्सीत पण एवढा सगळा प्रकार होता, ते सगळं क्लीन केलं, ती जॉब सोडलं. खाली अजिंक्य सेल्समध्ये गेले, सरांचे सगळे डॉक्युमेंट क्लीन केले, सूर लागला, जॉब सोडला. प्रोसॉनिकमध्ये गेले, डॉक्युमेंट झाले सगळे क्लिअर, सूर लागला, जॉब सोडला. पुन्हा हायड्रोलिकमध्ये तेच झालं, सगळं सूर लावून दिला. सरांनी माझे पैसे खाल्ले म्हणजे दिले नाहीत मला, जॉब सोडला. तुनवालमध्ये गेले, त्यांनी मला त्यांचे भाव एक्सपायर झाले तिकडं पाठवलं, ते सूर लागला, जॉब सोडला. अरे देवा. आता डायनॅमिकमध्ये पण तेच झालं आहे. अभ्यास माझा म्हणजे पडद्यामागून माझी कामं चालली आहेत सगळी. पडद्याच्या बाहेर आले तर पगार द्यायला लागेल ना, तसा अभ्यास बाहेरून चालला आहे माझा. मी पण बघते की ते अभ्यास करतात. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी येऊन ऑफिसमध्ये सांगू नका. सर आणि मॅडम जर तुम्ही ऐकत असाल तर सॉरी, दिस इज अ फॅक्ट. असं तुम्हाला वाटतं का मला कळत नाही? हो, तुमची जेवढी कंपनी तेवढा आम्हाला कामाचा एक्सपिरियन्स आहे सर. एका क्षेत्रात नाही हो, 8-10 क्षेत्रात काम केलेली व्यक्ती.
आणि सगळ्यात महत्त्वाचा एक एक्सपिरियन्स मला माझ्या लाईफने दिला आहे. म्हणजे संत संत व्हायला कुठलं भजन कीर्तन टाळ चिपळा घेऊन बसावं लागत नाही. तर तुम्हाला त्या वेदनेतून जावं लागतं. तुमची वृत्ती संत होते तेव्हा तुम्ही संत होता. तशी मी वृत्ती संत झालेली संत आहे मी. आय एम नॉट IIT बाबा की मी कोण म्हणजे अजून संत होती, संत अजून कंप्लीट नाही झालं. जर संत झाले असते तर स्वयंपाक तयार करून आले असते. बरोबर त्या मार्गावर आहे मी पण आहे अजून. तो प्रयत्न करेन सोडायचा. ठीक आहे, अशी संघर्षाची कथा, नाती सोडू नका. सगळे गोड नाती असतात. मोठं व्हायचं आहे ना, मोठे मोठे दुःख सहन करायला पाहिजे, अशी कथा आहे. तर बघा व्हिडिओ आणि कोणीही वैयक्तिक लावून घेऊ नका. बरीच साथ देणारे पण आहेत. माझे चारी सासरे भारी आहेत. सासरची माणसं नालायक नाहीत माझी, सासरची माणसं भारी आहेत. पण हे पोटात तसं नाही, यांच्या गावाकडे होते त्यामुळे तसला प्रकार घडला. पण माझ्या नवऱ्यासारखं प्रेम करणारा नवरा जगात कुठल्याच वेळेला मिळणार नाही. त्रास पण देतो तेवढाच, फक्त मला सहन नाही होत त्रासाचा. हा विषय चलो बा.